नमस्कार, जय हिंद. तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे रजिस्टर विद्यार्थी असाल म्हणजेच तुमच्याकडे जर मुक्त विद्यापीठाचा 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक म्हणजेच PRN असेल आणि जर तुमचे फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरचे प्रवेश मागील शैक्षणिक वर्षामध्ये पूर्ण झालेले असतील आणि तुम्हाला या शैक्षणिक वर्ष मध्ये जर सेकंड इयर आणि थर्ड इयर चे म्हणजेच पुढील वर्षासाठीचे तुमचे प्रवेश करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रवेशाची सविस्तर माहिती व प्रोसेस जाणून घेऊ. सुरुवातीला गुगलला जाऊन YCMOU टाईप करायचे आहे. पुढे येणाऱ्या पर्यायांपैकी ycmou.digitaluniversity.ac या पर्यायाला निवडायचे. यानंतर आपण विद्यापीठाच्या पोर्टलवर म्हणजे संकेतस्थळावर येणार आहोत. इथे दाखवल्याप्रमाणे उजव्या हाताला क्लिक हिअर फॉर ऍडमिशन या आयकॉनला क्लिक करावे. पुढे आपल्या समोर येणाऱ्या स्क्रीनवर शैक्षणिक सत्र जुलै 2025 ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा या लिंकवर क्लिक करावे. यानंतर आपल्या समोर येणाऱ्या स्क्रीनवर रजिस्टर स्टुडंट या आयकॉनला क्लिक करावे. याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर लॉग इन करण्यासाठीची स्क्रीन येणार आहे. येथे आपण आपला 16 अंकी PRN म्हणजेच कायम नोंदणी क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. आपण 16 अंकी PRN नंबर टाकल्यानंतर दाखवल्याप्रमाणे प्रोसेस या बटनाला क्लिक करावे. प्रोसेस बटनाला क्लिक करून झाल्यानंतर आपल्या समोर येणाऱ्या स्क्रीनवर आपण आपला पासवर्ड नमूद करून लॉगिंग या बटनाला क्लिक करावे. लॉगिंग बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर प्रोफाइलचे होम पेज येणार आहे. यात दाखवल्याप्रमाणे अप्लाय ऑनलाईन या बटनाला क्लिक करावे. अप्लाय ऑनलाईन या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या प्रकारची स्क्रीन येणार आहे. या स्क्रीनवर आपल्याला आपल्या पुढील वर्षाचा म्हणजेच सेकंड इयर किंवा थर्ड इयर या वर्षाचा प्रवेश करण्यासाठी अप्लाय ऑनलाईन या बटनाला क्लिक करावे. यानंतर आपल्या समोर अभ्यास केंद्र निवडीची सूचना येणार आहे. दाखवल्याप्रमाणे गो टू सेम कॉलेजला क्लिक करून आपण प्रोसेस करायचे आहे. नंतर आपल्या समोर विषय आणि माध्यम निवडीची स्क्रीन येणार आहे. यात आपण मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन निवडून आपले कंपल्सरी आणि ऑप्शनल म्हणजेच अनिवार्य आणि पर्यायी असे विषय निवडून प्रोसीड बटनाला क्लिक करावे. आपण निवडलेले विषय या स्क्रीनवर आपल्याला दिसणार आहे. निवडलेले विषय एकदा कन्फर्म करून प्रोसीड बटनाला क्लिक करावे. पुढील येणाऱ्या स्क्रीनवर आपल्याला शिष्यवृत्ती संदर्भात सूचना दिसणार आहे. आवश्यक पर्याय निवडून यस किंवा नो पर्याय निवडून सबमिट बटनाला क्लिक करावे. आपण निवडलेल्या पर्यायानुसार आपल्याला फी कॅटेगरी उपलब्ध होईल ती निवडून दाखवल्याप्रमाणे सबमिट बटनाला क्लिक करावे. पुढे आपल्या समोर डॉक्युमेंट्स हे पेज येणार आहे. या पेजवर सबमिट बटनाला क्लिक करून पुढे येणाऱ्या स्क्रीनवरील प्रोसीड बटनाला क्लिक करावे. नंतर आपल्या समोर ऍप्लिकेशन स्टेटस हे पेज येणार आहे. येथे आपला ऍप्लिकेशन फॉर्म नंबर, आपले अभ्यास केंद्र, आपला पुढील वर्षाचा स्टेटस म्हणजे सेकंड इयर किंवा थर्ड इयर हा स्टेटस, आपण अप्लाय केलेली दिनांक आणि आपल्या ऍप्लिकेशनचा स्टेटस दिसणार आहे. पुढे पर्याय म्हणजे ऍडमिशन फी पेमेंट, मेक पेमेंट ह्या आयकॉनला क्लिक करून आपण आपला फी पेमेंट करू शकतात. मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या स्वरूपाची स्क्रीन येणार आहे. यात आपण मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन तसेच आपलं सेल्फ डिक्लेरेशनच्या चेक बॉक्सला क्लिक करून प्रोसीड बटनावर क्लिक करावे. यानंतर सबमिट बटनाला
क्लिक करावे. पुढील येणाऱ्या स्क्रीनवर पे नाऊ या बटनावर क्लिक करावे. पुढे आपल्या समोर फी पेमेंट संदर्भातली समरी येणार आहे. यात आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी तपासून व टर्म अँड कंडिशनला क्लिक करून प्रोसीड या बटनाला क्लिक करा. नंतर आपल्यासमोर फी पेमेंट करण्यासाठी 3 पर्याय उपलब्ध होतील. कार्ड, UPI, नेट बँकिंग. UPIला क्लिक करून QR कोडला जनरेट करून आपण QR कोडवर फी पेमेंट करू शकतात.